ज्ञानदशकातला समास. जगामध्ये एकच शाश्वत आहे, बाकी सर्व काही नित्य आहे. परमात्मा स्वरूप जी सर्वश्रेष्ठ स्वरूप भगवंताचं निर्गुण निराकार निश्चळ जे परब्रह्म ते एकच शाश्वत आहे. बाकी सगळं जे काय आहे ते नाशिवंत आहे. येते, व्यवहारते आणि नाशतो. म्हणून सत्य संकल्प त्या भगवंताचा केला तर त्याच्यापर्यंत पोचता येतं. पण सत्य काय आणि मिथ्या काय याचा विवेक झाला पाहिजे. जनामध्ये तो विवेक होत नाही. म्हणून रामदास स्वामी सुरुवातीलाच काय म्हणतायत, देव पुजावा आणि देव टाकावा असा देव नाही. देव आणावा आणि विसर्जित करावा असा देव नाही. देवाचं विसर्जन कधी होतच नाही, कारण ते विसर्जन करण्याची वस्तूच नाही आहे. मग तुम्ही कल्पनेतून त्याचं रूप बनवता आणि ते कल्पनेचं रूप बनवलेलं शेवटी नाशवंत पण विसर्जित करता. देवाचं विसर्जन होत नाही. तुम्ही जे कल्पनेतून काय उभं केलं त्याचं तुम्ही विसर्जन केलं. मूळ देव जो कसा आहे, सूक्ष्म आहे, निर्गुण निराकार आहे, निश्चळ आहे. आणि तो असा तसा अमुक एक ठिकाणी आहे असं नाही. सर्वांच्या अंतर्यामी आहे. सर्व चराचर भरून उरला. जेवढं काय चळ आहे, अचळ आहे, त्या सर्वांमध्ये आहे. चंचळात पण आहे, निश्चळात पण आहे, सर्वांमध्ये आहे. जिथे जिथे ज्ञान म्हणून जाणीव आणि जिथे जिथे शक्ती म्हणून एनर्जी पॉवर आहे, तिथे तिथे त्याचं स्वरूप आहे. मग अशी वस्तू दाखवा की ज्याच्यामध्ये ती शक्ती नाही आहे किंवा जाणीव नाही. जीव आहे तर जाणीव आहे. मग कुठलाही प्राणी घ्या, किडामुंगीपासून कुठलाही प्राणी घ्या, प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी शक्ती आहे. मूळ परमात्मा निर्गुण निराकार निश्चळ, पण त्याच्यामध्ये अनंत शक्ती भरलेल्या आहेत. त्या शक्ती जेव्हा स्फुरण होतं त्याच्यामध्ये, त्याला हरिस्फुरण असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातून जो संकल्प स्फूर्ती रूपाने बाहेर येतो, त्याचा अनुभव काय आहे असे जाणीव आहे. असे जाणीव, त्या जाणीवेचं मूळ स्वरूप जे आहे ते निर्गुण निराकार आहे. त्यालाच आदिशक्ती म्हटलेली आहे, मूळ माया म्हटलेलं आहे त्याला. तो खरा देव ईश्वर. त्याचं विसर्जन कसं होईल? त्याच्यातून बाकी सगळे देवी देवता तयार झालेले आहेत. आकार नंतर आहे, स्थलकाल नंतर आहे, तो आधीच्या आधीचा आहे. असं तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही आधीच्या आधीचे जेव्हा नव्हता आकाश पाणी. कारण प्रत्येकाचं स्वरूप चैतन्य म्हणून जो आत्मा तुमच्यामध्ये आहे तो निर्गुण निराकार आहे. त्याच्यामुळे सर्व शरीराची हालचाल होते, म्हणून चैतन्य त्याला म्हटलेले आहे. शरीर इंद्रिये चेतवतो, जाणीव रूपाने आहे, त्याच्यात शक्ती आहे, शक्तीमुळे चेतव आणि हालचाल होते. जाणीवेची प्रत मन, जाणीवेची प्रत विचार, आणि ते मन म्हणत राहते काहीतरी आणि त्याला विचार असे म्हटलेले आहे. आणि तो विचार जेव्हा हृदयाशी येतो तेव्हा ती बुद्धी बनते. अमुक एक आहे असं विषय काय आहे तो कळतो, बुद्धी बनते. बुद्धीचं काम काय? विषय जाणणे. तो विषय बनतो
आणि तो विषय म्हणाला की तो चित्ताशी येतो. चित्ताच्या ठिकाणी त्याच्यावर परत विचार केला फायद्या तोट्याचा, आणि ते फायद्या तोट्याच्या विचारातून करू की नको करू असा निश्चय तिथे होतो. करू असा निश्चय झाला, कर्म घडते, कार्य घडते. कार्य घडले की अहंकार नाही म्हणा, मी करता म्हणा. याने काही नाही केलं, करता हात बसलाय, हा म्हणतो मी करतो. ह्याच्याकडून करून घेतलं जातं. शरीर हे अन्नतत्व आहे, अन्नरसातून निर्माण झालेला आहे पदार्थ. पण जसं तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे, पदार्थ ठेवता तुम्ही, ते तुमची जर लाईट गेली तर 2 दिवस 4 दिवस तर त्या फ्रीजमधले पदार्थ खराब होतात. तसं इथे जे चैतन्य नसेल तर हा पदार्थ खराब होतो. पण कल्पनेने माणूस काय म्हणतो, हाच करतो, आणि त्याला नाव दिलं म्हणजे तो मी अमका तमका, मी अमका तमका करता अशी भावना केलेली आहे. म्हणजे अज्ञान. दुःखाला कारण अज्ञान आहे, तर मुख्य कर्त्याला ओळखलं नाही म्हणून देह दुःख आहे. देव सुद्धा ईश्वर का भेटत नाही, तर तिथे सुद्धा हेच आहे. जसं पिंडामध्ये आहे, गायीमध्ये आहे, तसंच ते ब्रह्मांडामध्ये आहे. खरा ईश्वर देव का भेटत नाही की त्याची मूळ ओळखच नाही, त्याचा ठाव ठिकाणा पण नाही, कसा आहे आणि कुठे आहे हे नाही. आकार आलेले आहेत, आकाराला देव म्हटलेला आहे. आता कुठला तरी एक दगड, पाषाण दगड जोडा उचलला, त्याला आकार दिला आणि तो रामासारखा दिसतो म्हणून राम, दगडाचा आकार दगड पाषाण. शिवासारखा दिसतो म्हणून शिव, शंकर असं म्हणण्यात आलं. पण जो मूळ होऊन गेला, शंकर म्हणून, राम म्हणून, विष्णू म्हणून, त्याचे स्वरूप याला आहे का? त्याची उत्पत्ती वेगळी, तो प्रत्यक्ष कार्य करता आणि नुसता बसलाय. म्हणून ते गाडगे महाराजांचं मला वचन चांगलं आठवतं, असला रे तुझा देव, कशाला वेळ घालवतोस, कशाला पुजतो त्याला, त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, त्याला स्वतःची आंघोळ घालता येत नाही, आंघोळ करून घेता येत नाही, तुला त्याला आंघोळ घालायला, त्याला स्वतःचं वस्त्र नेसता येत नाही, त्याला तुला नेसवायला, तो तुझ्याकडून सगळं घेतो, तो तुला काय देणार? आज बसलाय त्याला ओळख, त्याला ओळख तर सगळं काही मिळेल. तो सूक्ष्म आहे, चैतन्य रूप आहे, एनर्जी पॉवर असं म्हटलेलं आहे त्याला, सुप्रीम पॉवर ऑफ द वर्ल्ड. ती स्वरूप ओळखा. त्या स्वरूपाला आणावं आणि टाकावं असं नाही आहे. ती कल्पनेतल्या देवाला आणता आणि कल्पनेने टाकता, सगळं मिथ्या, काही खरं नाही. प्रत्येकाला काय वाटतं, देव मला भेटावा, सगळ्यांची इच्छा असते. खूप साधना करतात, तपश्चर्या करतात, हिमालयात जाऊन बसतात, देवदर्शन व्हावं, देव मला भेटावा. व ते होऊन गेलेले आहेत, आता कुठे आहेत, कशी भेटतील? काय त्याग केला त्याने, त्या कायेचं विसर्जन झालं, कायेचं विसर्जन झालं. मग साधू संत असो, ज्ञानीपुरुष असो किंवा अवतारी देव असो, कायेचं विसर्जन सगळ्यांचं झालं. परत काय झालं, तो कसा तुम्हाला दिसेल? कल्पना करतात. दिसला तरी तुला कल्पनेने तो भास झालेला असेल, बस कल्पना. कल्पनेमध्ये ताकद आहे. कल्पना हे सुद्धा चैतन्याचाच भाग आहे, जाणीवेचाच भाग आहे. पण मूळ जाणीव शुद्ध आहे, त्याच्यामध्ये पॉवर आहे, ती प्रत्यक्ष कार्य घडवून आणू शकते.
पण तुम्ही मिथ्या कल्पना केली जी शाश्वतपणे तडधरून राहू शकत नाही, टिकू शकत नाही, त्याच्यामध्ये पावर नाही, शक्ती नाही, ती सत्यात उतरू शकत नाही. म्हणून कल्पनेच्या नावे शून्याकार असं म्हणतात. शून्याकार म्हणून कल्पनेने ते मी काय पुसताय, आणताय, काय करताय ते सगळं खोटं आहे, काही खरं नाही. आत बसला आहे त्याला जाणा ओळखा. तो देव ईश्वर आहे, त्याला शरीरात आहे म्हणून आत्मा असं म्हटलेलं आहे. सगळ्यांच्या शरीरात, कुणाच्या पशुपक्षी प्राणी कोणी असतील सगळ्यांच्या शरीरामध्ये शरीरात आहे म्हणून त्याला आत्मा म्हटलेला आहे. विश्वास धरून राहिला आहे म्हणून त्याला अंतरात्मा म्हटलेला आहे. तिन्ही विश्वाला व्यापून आहे म्हणून त्याला परमात्मा परब्रह्म असं म्हटलेलं आहे. एकच एक तो निश्चळ रूपामध्ये सर्वांमध्ये भरलेला आहे. तो त्याच्याशिवाय आकार पण निर्माण झालेला आहे, होऊ शकत नाही. जो आपला देह पंचमहाभूताचा बनलेला आहे तो पंचमहाभूतांना सुद्धा निर्मिती त्याच्यामुळे आहे, ते त्याचं प्रसारण आहे, त्याचं प्रोडक्ट आहे, त्याची निर्मिती आहे. आणि पंचमहाभूतातून शरीर जे निर्माण झालेली आहेत त्याच्या प्रक्रियेतून झालेली आहे. त्याची एनर्जी पॉवर ती वापरली जाते, त्याच्यातून ते म्हणते. मात्र त्याच्याकडे पण कर्तेपणाचा भाव नाही. जसं सूर्य न जाणे ती निर्प्रकाश. सूर्य जाणत नाही, मी प्रकाश तुम्हाला देतो आहे, माझ्यापासून प्रकाश मिळतो आहे, मी अंधार दूर करतोय. अंधार काय आहे, प्रकाश काय, सूर्य जाणत नाही. सूर्य म्हणून काय, एक अग्नीचा भाग आहे, अग्नीचा अंश आहे. पंचमहाभूतापैकी अग्नी त्याचा भाग आहे, त्याचा हिस्सा आहे. पण कल्पनेतून ओळखण्यासाठी नावं दिली, त्यांचा काही चांगला फायदा होतो, उपयोग होतोय, त्याला देव म्हटलं म्हणण्यात आले. बस लोकांनी पंचमहाभूतांना देव बनवलेले आहेत. धरती माता म्हणतो आणि मलमूत्र पण त्याच्यावर विसर्जन करतो. पीक देतो, पीक देते, माझा बार वाहते, माझ्या पोटाला पाहिजे ती देते, शरीर पोचते. आई शरीर पोचते, माता म्हणतो. आता त्याला निर्माण करते शरीर, माता म्हणतो. आईच्या आधी त्या ह्या शरीरावर त्या धरतीचा अधिकार आहे. आईने अन्नरस खाल्ले होते, त्या पृथ्वीतून तयार झालेले, त्याच्यातून हे शरीर बनलेलं आहे. बापाच्या रेतकण जो बनला तो त्या धरतीपासून अन्नरस बनले, त्याच्यातून बनलेला आहे. मग या शरीराची खरी माता कोण आहे तसं पाहिलं तर ती धरणी माता. पण माता म्हणतो एका ठिकाणी, पण दुसऱ्या ठिकाणी तिचा दुरुपयोग पण करतो. तसा इथे ईश्वर जे बसलेला आहे आतमध्ये, तो मूळचा मूळ शुद्ध आहे, पवित्र आहे. सच्चिदानंद असं म्हणते त्याला. सच्चिदानंद, सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे पवित्र, आनंद असा तो मूळचा आहे. कारण तिथे कर्तेपणाचा भावच नाही. कर्तेपणाचा भाव जिथे तिथे सुखदुःख आहे. कर्तेपणाचा भावच नाही तर सुखदुःख नाही. आत्मा सच्चिदानंद आहे का आत्मा सुद्धा कर्तेपणाचा भाव नाही त्याच्याकडे. जसं पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला रंग कैसा, आत्मा तसा आहे. पण जाणीभावामध्ये मिलावट झाली की तो अपवित्र झाला. आणि त्याच्यापासून जे काही निर्माण होईल ते कल्पना असो, नित्या, काही काळाला टिकणार, काही काळ टिकणार, शाश्वत नाही. आकाररूप असलं तरी जेवढे जेवढे आकाररूप आहे, जेवढे जेवढे साकार आहे ते सर्व नाशवंत आहे.
विश्वातली अशी कुठली साकार रूप आकार रूप वस्तू शाश्वत नाही आहे, कारण त्या पंचमहाभूतापासूनच बनलेली आहे. पंचमहाभूतही पण नाशवंत आहे. पाण्याला अग्नी घेऊन टाकतो, अग्नीला वायू घेऊन टाकतो, धरतीला पाणी घेऊन टाकते, वायूला तो अंतरात्मा घेऊन टाकतो, त्याच्यातून ते निर्माण होते. आणि राहिले गुण माणसामध्ये असणारे, ते गुण आहे ते मूळ माया घेऊन टाकते. शक्तिरूप जाणीव रूप आहे, त्याच्यात गुण जाऊन टाकते. शिल्लक काय राहते? एकच राहतो, तो शिल्लक, तो शाश्वत आहे. त्याला आणावा टाकावा असा नाही, तुझा असा नाही, कारण त्याला रंगरूप आकार नाही आणि त्याला पाहता येत नाही, त्याला भेटता येत नाही. त्याचे दर्शन म्हणजे आत्मदर्शन, आपल्या आत्म्याचे दर्शन. आपल्या आत्म्याचे दर्शन नित्यनेमाने तुम्हाला होते आहे, पण तुम्हाला त्याचे ज्ञान नाही. सकाळी उठल्यावर जाग जी येते तो तुमचा आत्मा तुम्हाला जाग जातो, हे त्याचं प्रथम दर्शन आहे. तुम्हाला ते ज्ञान नाही, त्याची आठवण, त्याच्या दर्शनाची जाणीव ही न होता मी अमका तमका ह्या जाणीवेने आपण उठतो आणि त्या जाणीवेभोवती मग आपलं जग उभं राहतं. आणि जग आहे तो विषय आहे, विषय निर्माण होतात आणि विषय आहे तर कर्म आहे, कार्य चालू होतं. जाग येण्याआधी जग आहे का? जग तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जाग आली नाही तोपर्यंत तुमच्यासाठी जग नाही. जग नाही तर विषय नाही. पण काही विषय जे घडलेले असतात ते चित्ताशी स्मरण रूपाने असतात आणि त्याचं प्रतिबिंब स्वप्न रूपाने अनुभवाला येतं. स्वप्न काहीच्या ओळखीने आपण काही व्यवहार करतो त्याचे प्रतिबिंब, काहीच्या ओळखीचे विषय, काहीच्या आवडीचे नावडीचे विषय, स्वप्न. दुसरं काय? गाढ झोपलो होतो, सुंदर स्वप्न पाहिलं असेल, झोपला पण होता आणि स्वप्न पण पाहिलं. विचार करतो काय माणूस? विचारच करत नाही. काही लोकांना अलार्म लावून उठायला लागतं जाग येण्यासाठी. काही लोक म्हणतात मी आपोआप उठतो, मला अलार्मची गरज नाही. कशाने उठ बाबा, झोपेत असलेल्याला अलार्म कोणी ऐकवला? तो अलार्म ऐकला कोणी? तू तो म्हणतो तुझा अलार्म ऐकून जागा ऐकला कोणी? जो ऐकणारा तुमच्यामध्ये तो ईश्वर देव आहे, तो जाणीव रूप आहे, तो आत्मा आहे. त्याला पाहता येते पण त्याला अनुभवता येते ज्ञानदृष्टीने. तो शरीर चालवतो, तो इंद्रियांचे विषय, तो त्याचा सुखदुःखाचा अनुभव तोच घेतो. पण मग काय सांगितलं तसं त्याच्यावर काही परिणाम होत नाही. एकच एक पाणी शेतमळ्यामध्ये अनेक झाडांमध्ये जाते. कारल्याच्या वेलाला पण जाते, लिंबाच्या झाडाला पण जाते, आंब्याच्या झाडाला पण जाते, उसाच्या झाडाला पण जाते. उसात साखरेची गुढी आहे, कारल्यात कडूप आहे, लिंबाच्या झाडात थोडं तुरट आहे, आंब्याची कैरी आहे तर आंबट आहे, तयार झाला गोड आहे. एकच पाणी. तसा आत्मा एकच एक आहे. आणि त्या गोडीशी जसं त्या पाण्याचा काही संबंध नाही, पाण्यामुळे तर गोडी झाले, पाणी काय पडत नाही माझ्यामुळे, तसा आत्मा सगळ्याच्या देहात असून तो देह काही कर्म करतो आहे, सुख दुःख आहे, त्याला काही त्याच्यामध्ये त्याचा विषय नाही, त्याचं
त्याला त्याची ती जाण त्या दिवशी तो टचच घेत नाही. खरं तर मुळात सच्चिदानंद स्वरूप. पण आपण मनाचा एक विषय विशेष आहे, त्याच्यावर संस्कार करावेत तसे ते होते. एखादा माणूस आहे की काही दिवस वैद्यकीय व्यवसाय केला असा आणि तिकडे काही जमलं नाही त्याचं, तर तो इंजिनिअरिंग विषयाचा इंजिनियर होतो. मनाला जे शिकायचं ठरवलं तरी ते शिकला आणि ते तो झाला. किंवा एखादी मुलगी असते, घरामध्ये 4-5 पुरुष असतात, एक आपला नवरा म्हणून पाहते, एक आपला सासरा म्हणून पाहते, एक आपला दीर म्हणून पाहते, आपला एक भाऊ म्हणून पाहते, बाप म्हणून पाहते, सगळे पुरुष. प्रत्येकाशी नातं वेगळं आणि त्याप्रमाणे व्यवहार, त्याप्रमाणे व्यवहार. कशामुळे की तिला जाणीव आहे ह्याच्याशी माझा व्यवहार, ह्याच्याशी माझा व्यवहार, ह्याच्याशी व्यवहार आहे. आणि ती जाणीव त्या गुणांमुळे आहे. फरक होणारी जाणीव आहे ती गुणांमुळे आहे. माणसाचा स्वभाव जो फरक आहे तो गुणामुळे आहे. म्हणून जगात विविधता दिसते, त्याचं कारण ते एकच एक आत्मा परमात्मा सर्वांमध्ये असून सुद्धा प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. ज्या गुणाचा प्रभाव त्या गुणाचे व्यवहार तसे आवडीनिवडी. हे गुण सुद्धा त्या अननसाबरोबर येतात. अननस पंचमहाभूताचं सत्व आहे आणि पंचमहाभूत त्या परमात्म्याचे सत्व आहे. म्हणून त्याला परमतत्व असे. ही पंचतत्व आणि त्याप्रमाणे कार्य करत आहे. एकच एक हवा श्वासातून घेतो आपण, पंचप्राण म्हणतो त्याला. प्राण, उदान, समान, व्यान शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करतात म्हणून त्यांना वेगळी नावं देण्यात आली, बस बाकी काही. तसं शरीराच्या अवयवांना वेगळी नावं आहे. बनले कशामुळे? एक अन्नतत्वामुळे. सांगायचा मुद्दा काय आहे की सगळं काही जे तुम्हाला आकारोपणे आहे ते सगळे नाशवंत होणार आहे. ते परमतत्व आहे, त्याला विसरू नका, त्याला जाणा. तो ईश्वर देव आहे. ईश्वर देव दुसरीकडे शोधायची गरज नाही. तो तुमच्यामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे आणि तो जाणीव रूपाने तुमच्यामध्ये आहे. तुमच्या ठिकाणची जाणती जाणीव जी शुद्ध रूपाने आहे, ज्ञानस्वरूप आहे, ती ईश्वरी तत्व आहे. आणि जे अज्ञानामध्ये अडकले, मायेमध्ये अडकले, दिसते वाचते जे सत्य मांडले, ती विकृती झाली, ते त्याच्यात मिलावट झाली. आणि त्यात मिलावट झाल्यामुळे तो जीव बनला, अज्ञानाने बनला. जिथे ज्ञान आहे तिथे सुख आहे, शांती आहे, समाधान आहे. गणपतीला सुखकर्ता दुःखहर्ता का म्हणतात? चतुर्दशा. शहाणपण, बुद्धीचं शहाणपण आणि ज्ञानस्वरूप शहाणपण याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान आणि बुद्धीमध्ये एवढाच फरक आहे. ज्ञान म्हणजे प्युअर इसेन्स ऑफ द नॉलेज, जे शाश्वत विषय. आणि बुद्धी म्हणजे सगळ्या या विषयांचं ज्ञान, माहिती भौतिकाविषयीची, कारण ते नाश पावणार आहे. बुद्धीच्या पलीकडे ज्ञान आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान सुद्धा म्हणाले, सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आत्मज्ञान. ते देव ईश्वर परमात्मा आहे आणि ते तुमचे स्वरूप आहे तुझ्या देहाच्या आधी. त्याच्यातून देहाचं भरणपोषण झालेलं आहे. त्याला ओळखले तर तू जगावर सत्ता गाजवशील, देव ईश्वर बनशील. त्याला ओळखत नाही, मायेला बोललायस पण जीव झालायस, दुःख भोगतोयस. विषयवासने तो मुक्त झाला, तो ते देवस्वरूपाचा अनुभव घेऊ शकतो.
मी माझे पण सुटले पाहिजे, बस. कसलाच विषय काही खरे नाही, नित्य आहे. मी त्याच्यापासून वेगळा आहे. जसं मगाशी बोलता बोलता हे म्हणाले समशनात लिहिलेलं आहे की जसे तुम्ही वस्त्र बदल करता तसा आत्मा शरीर बदल करतो. समशनात लिहून ठेवतात, लोकांना आठवण करून द्या. म्हणजे आत्मा मेला नाही आहे, शरीर मेली असं सांगायचं आहे. आत्माचा आहे, सगळ्यांमध्ये तो एकच आहे, शरीर बदलतो. लोक तिकडे लक्ष देत नाही, नुसतं वाचतात, त्याच्यावर गौर करत नाही. ज्ञान म्हणून काय सांगितलं? 14 विद्या 64 कला आहेत, त्या प्रत्येकाचं ज्ञान आहे, पण ते सगळं भौतिकाचं आहे, भौतिक नाशिवत नाही. म्हणून स्वरूप ज्ञान ते परमात्मा स्वरूपाचं ज्ञान, हे खरं ज्ञान, त्याला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवानांचं सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आत्मज्ञान, आत्म्याविषयीचं ज्ञान. आत्म्याविषयी ज्ञान म्हणजे परत लोक दुसऱ्या कोणाचं ज्ञान म्हणतात. मी वेगळा आणि आत्मा वेगळा. मी म्हणणारा आत्मा आहे, पण मी म्हणतो असं तुझी कल्पना दे म्हणतो, तो आत्मा बोलतो. तिथेच गपलवत होते आणि दुरी पडली, भेट होत नाही. भेट ज्ञानानेच होणार आहे. ज्ञान, आत्मज्ञान स्वानुभव रूपे निश्चयाने एकदा खात्री झाली की तुम्ही परब्रह्म स्वरूप झालात, तुम्हाला ती सत्ता सगळी प्राप्त होऊ शकते. म्हणून एखादा संत ज्ञानी पुरुष खरा असेल, त्याची भक्ती करी असेल आणि सगळ्यातून मुक्त झालेला आहे, तो बोललेलं सत्य. दिन दुबळायला जर कोणाला आशीर्वाद दिला तो कळाला आहे, आणि एखाद्या विषयाविषयी त्याच्याशी चर्चा केली तर तो योग्य तुम्हाला मार्ग सांगतो. पण लोकांचा कधी कधी काय विषय असतो, आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्येक विषयावर चर्चा करायला असतात. फायद्याविषयी नाही बोलला तर तो विषय बोलणाराही आवडत नाही आणि तो विषय त्याला तिथून नको असतो. पण ज्ञानी जो असतो तो त्याला पुढचं दिसतं, भौतिकाच्या पुढचं, शेवटी काय उरणार आहे ते त्याला दिसतं. तो सांगतो ते कित्येक वेळा लोकांना पटत नाही, कारण तो सिद्धांताने बोलतो, त्याला दिव्य दृष्टी असते. लोक कल्पनेने बोलतात. कल्पना अनुमान आहे, अनुमान धोका देऊ शकतो. अनुमान सगळं सत्यात उतरेल याची खात्री नाही, गॅरंटी नाही. पण जे सिद्धांत रूपी ज्ञान आहे, सत्य स्वरूपाचं ज्ञान ज्याला झालं आहे, तो साक्षी आहे, दृष्टा आहे, सगळं जाणतं, त्याचं बोलणं खरं. आमच्या जवळ असणारी माणसं बऱ्याच वेळा आम्ही काय बोलायला लागलो की आम्हाला पण म्हणतात, एखाद्या गोष्ट विषय असेल एखादं, तुम्ही काय बोलू नका. म्हणजे उदाहरण समजा लाईट गेली आहे, आता काय लाईट लवकर येणार नाही असं आम्ही म्हटलं की म्हणतात तुम्ही बोलू नका. म्हणजे हा विषय होतो म्हणून ज्ञानी बोलत नाही, जास्त मौन धरून असतो. तर तो त्याचा विषय आवडेल सगळ्याला असं नाही. कोणाला सांगितलं तुझ्या तू मरणार, शिवाय देत जाईल. सांगायचा मुद्दा काय आहे, सत्याने वागले, सत्याचे भक्त झाले, सत्य म्हणून वेगळे नसू, ईश्वर देव वेगळे नसू, माझी जाणीव तेच ईश्वर देव आहे, तो मी आहे, हे जाण्यात आलं त्याला सर्व सत्ता प्राप्त होऊ शकते. बस. भौतिकावर प्रेम करतो आहे, विषय वाचण्यामध्ये अडकला आहे आणि त्याची चर्चा रोज करतो आहे, तो त्याच्या ह्याच्यापासून दूषित झाला. भगवंताचं पवित्र स्वरूप आहे, त्या पवित्र स्वरूपापासून अपवित्र झाला, म्हणजे मिलावट झाली त्याला. म्हणून सद्गुरू गुरुमंत्र देतात म्हणजे काय, मिलावट दूर करायची असते त्याला. जीव म्हटल्यास त्याला समजा तू जीव नाही, बस शिव आहेस, तू मुळचा आत्मा आहेस, ज्ञान आहेस. तू अज्ञान हे सत्य मांडतो पाहतोयस, अज्ञानाच्या अज्ञानानं तू भरलेला आहेस.
ते तुझं अज्ञान जाणली साधना कर असं म्हणत राहा. जसं मग काय सांगितलं, म्हणजे म्हणते सतत सतत म्हणत ज्याचा ध्यास घेते ते मन प्राप्त करते आणि मन त्याच्यामध्ये एकरूप होऊन जाते. स्त्री पुरुषाचं प्रेम आहे तसंच आहे. एखादी कला विद्या त्याचं प्रेम ते तसंच आहे. मग इथे ईश्वराविषयी प्रेम निर्माण केले, तो प्रेम धरलं तर तुम्ही त्याच्यासारखे होता. संत साधू ज्ञानी पुरुष आपणासारखी करीत तत्काळ नाही काळ वेळ तयार. म्हणून ग्रंथामध्ये विचारलेलं आहे मोक्ष कधी लाभेल, तर मोक्षाचा अर्थ मुक्ती. त्याने एवढंच म्हणायचं विश्वास होता सद्गुरुवचनी मोक्ष लाभेल तक्षण. आता सद्गुरुवचन काय, तू आत्मा आहेस, तू शुद्ध चैतन्य आहेस. बस तू मी देह नाही, मी आत्मा आहे म्हण, मुक्त झाला तू. जोपर्यंत मी देह आहे म्हणतोस तू बंधनात आहेस. मुक्ती म्हणून काय, आत्मा झाला त्याला पुन्हा जन्म मरण नाही. म्हणून तर संशयान्वित लिहिलं त्यांनी. मुक्ती झाली तुला, मी आत्मा असं आत्मा म्हणून देव वापरायला घेतलेला आहे. जसं वस्त्र आणतो आपण तसं वापरायला घेतलेलं आहे. चालतंय तू चालवायचं, वापरायचं बस. त्याला राबून घ्यायचंय, त्याच्याकडचं त्याच्याकडून पुऱ्या करून घ्यायच्या. ते आत्मा काम करतो सहजपणे. सगळं बरोबर मेकॅनिझम ठरवून ठेवलं आहे, बरोबर योजना केलेली आहे. नाही तर आईच्या गर्भाशयामध्ये ते शरीर कसं बनलं असतं, त्याला रंगरूप आकार कसा आला असता. जीव तर त्याच्यात पहिलाच होता, त्याच्यावरच अन्नाचं मांस आलं सगळं आणि त्यात अवयव निर्माण झाले, शरीर बाहेर. म्हणून कालच्या निरूपणामध्ये सांगितलं ना, तुमच्या जन्माची तारीख तुम्ही सांगता, ते जन्माच्या प्रक्रियेला काय म्हणता, डिलिव्हरी झाली. मग डिलिव्हरी त्या दिवशी झाली ना. एखाद्या मालाची डिलिव्हरी तुम्हाला मिळाली, तो माल अगोदर बनला होता ना. मग डिलिव्हरी तुम्ही घेतली, मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होईल काय? मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याची वेगळी आहे. संत ज्ञानी ह्या दृष्टीने पाहतात. मूळ तत्व काय, सूक्ष्माचा विचार. म्हणून फसत नाही. कल्पनेने जगलं तर दुःख आहे. एकतर्फी प्रेम करतात, कल्पनेच असतं ना, रडत बसतात. नाहीतर एखाद्याचा जीव घेतो, जेलमध्ये जाऊ शकतो. म्हणून देह जे आहे, देह इंद्रिय मन जे आहे, त्याला कल्पनेत रमायला आवडते. ते स्वस्त बसत नाही आणि तिथेच घात होतो, तिथेच अडचण होते, तिथेच प्रॉब्लेम. म्हणून विवेक पाहिजे. कसला विवेक पाहिजे? सार असा, नित्य अनित्य. शाश्वत काय, अशाश्वत काय, सत्य काय नाही असत्य काय, बस दोन गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आणि त्यातलं सत्य आहे ते निवडायचं, सार आहे ते, बाकी सगळ्याचा त्याग करायचा. आनंद आहे, आनंद आहे. देव आणि इंद्रिय मागतात आणि ते पुरे करणे, ह्याच्यासाठी माणूस तास करतो. केवढं काही काही बनवतो, पोराबाळांसाठी बनवतो. सगळ्यांनीच खूप काही कमवलं, सगळ्यांच्याच आपल्या पोराबाळांसाठी कामाला येते का? अभ्यास करत नाही. आलो कशा स्थितीमध्ये आणि जाणार कशा स्थितीमध्ये याची आठवण सुद्धा नसते. म्हणून दुःखी आहे. म्हणजे दुःखाचं कारण अज्ञान आहे, सुखाचं कारण ज्ञान आहे. सुख म्हणजे सत्यस्वरूपाचं, आपल्यामध्ये असलेला जो ईश्वर परमात्मा बसलेला आहे जाणीव रूपाने, त्याच आपल्या स्वरूपाचे ज्ञान, ते आत्मज्ञान, ते परमात्म्याचे ज्ञान, ते स्वस्वरूपाचे ज्ञान, तोच देव ईश्वर. तो आणावा आणि टाकावा असा नाही आहे. त्याला कुठल्या आकाराप्रमाणे बनवायला जायची गरज नाही. तो मूळ निर्गुण निराकार असून सुद्धा तो त्याच्यामध्ये अनंत शक्ती भरलेली आहे.
शक्तीला व्यवहार करायला, व्यवहार करण्यासाठी आकार द्यायला लागतो, आकारात आणायला लागतो. म्हणून देशवर आधीच आहे, आकार स्वरूप नंतरच आहे. त्याला तो तुमच्यामध्ये पहिल्यापासून आहे, त्याला भजा. तुम्ही फक्त या द्यायलाच बसता आणि आकार रुपये त्याला बसता. जे होऊन गेले ते गेले, ते परत येत नाही. मात्र ती शुद्ध चैतन्य होते, परब्रह्म स्वरूप होते, परमात्मा होते. म्हणून ते त्या शक्तिरूपाने, ज्ञानरूपाने वावरत आहेत. म्हणून काही संत ज्ञानी पुरुष किंवा जे प्रसिद्ध देव आहेत त्यांची स्थान आहेत, त्याच्या ठिकाणी तो अनुभव येतो. त्याच्या ठिकाणी तो अनुभव येतो. पण त्याची कोणी कुठे नुसती कॉपी करून काय कुठे बनवायला गेला, तिथे ते भक्ती ज्ञान, भक्ती नसेल तिथे अनुभव येणार. पण तिथे एखादा भक्त जर चांगला असेल तर तिथे त्याच्या अस्तित्वाचा अनुभव. म्हणजे तुमचं ईश्वराविषयी प्रेम, ते ईश्वराचे अनुसंधान, ते ईश्वराविषयीचे अनुसंधान ते शक्तिरूपाने, ज्ञानरूपाने प्रकट होते. त्याच्यातून लोकांना अनुभव होतो. पण तुझं आहे, तुझं पाहिजे, तरी तुझा का चुकला. हे ज्ञान वेदाने सांगितलं, उपनिषदाने सांगितलं, स्मृतीमधून लोकांपर्यंत पोचवण्याचं प्रयत्न काम करतो. पण हे ज्ञान कोण सांगत नाही. कारण त्या ज्ञानासाठी खूप साधना पाहिजे, सद्गुरू कृपा पाहिजे आणि निर्विषय होता आलं पाहिजे. निर्विषय झाला, निर्विकल्प झाला पाहिजे आणि दृढ निश्चय असला पाहिजे, मी ईश्वर आहे, परमात्मा देव आपल्याला. आणि देवाच्या प्रत्येक गरजेचा तो विवेक करतो. जसं निसर्गदत्त महाराज म्हणायचे, ताजची थाळी खाल्लीस ती सकाळी शौच. 500 रुपये देऊन ताजची थाळी खाल्लीस तेव्हा 500 रुपये मिळत जात आहे. 500 मिळणार महाराजांच्या टप्प्यात मिळत होती. सकाळी शौच. चटणी भाकरी खाल्लीस तरी सकाळी शौच. त्या सकाळच्याची किंमत सारखी, इकडे किंमत वेगळी होती. तू कल्पनेने बांधला, तू 500 जाऊन खर्च केलीस, तू विषय पण इंद्रियामध्ये अडकलास. ह्याला काय पाहिजे तेवढं दिलं तर ते आणखी चांगलं राहतं. हे मागतं देत राहिलं त्याची मिजाज वाढते आणि ते अनेक व्याप करायला लावते, दुःखात टाकते. म्हणून मनोव्यापार थांबवता आले पाहिजे, हिच्या वासना ताब्यात असल्या पाहिजे आणि विवेकाने त्याचा वापर करतात. बस कुठलाही व्यवहार करताना स्थलकाल आणि व्यक्ती या 3 गोष्टींचा परिपूर्ण विवेक करा, विचार करा आणि करा. तो व्यवहार सफल होईल, सुखदायक होईल. हा विचार न घडता तुम्ही लगेच या 3 गोष्टी तपासल्या नाही तर तो व्यवहार तुम्हाला त्रासदायक होईल. हे ज्ञान, म्हणून ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय सुख शांती समाधान नाही. आणि त्या तोच अट्टा संत साधू ज्ञानीपुरुषांनी केला, आपले देश झिजवले. त्यासाठी ग्रंथ निर्माण केले आहेत. हा दासबोध रामदास स्वामी लिहिलेला. ते ब्रह्मचारी होते, पण प्रसूती वेदना कशा असतात, ते प्रसूती किंवा त्या मुलाचे रचना, शरीराची रचना त्या गर्भाशयात कशी होते, गर्भाशयाची काय अवस्था आहे, सुंदर त्यांनी दिलं. म्हणून सांगितलं त्याला आपोआप कळते, ज्ञानाला आपोआप कळते. त्याला कुठलं ग्रंथ पुस्तक वाचावं लागत नाही, आपोआप कळते. कुठे तीर्थाटनाला जायला लागत नाही, कुठे देशाटन करायची गरज नाही. बसल्याने सगळं दिसतं, कळतं. पण लोकांच्या आनंदासाठी ठीक आहे. ज्ञानीबाच्या पुढे तुम्ही काय आनंद खायला ठरलेलं, ते सुख असू दे, कोरड असू दे, पंचपक्वान्न काय आनंदाने खा, तक्रार नाही. तर त्याला माहिती त्याचं मूल्य काय, त्या दिवशी द्या. चांगलं बरं वाईट ते करणाऱ्याला आनंद मिळावा म्हणून सांग. त्याच्याकडे त्याला काही फरक पडला नसता. हा विवेक ज्याला झालाय ना, तो ईश्वराचं दर्शन त्याला होईल, ईश्वर भेट त्याला होईल. मन शांत झालं. मन जोपर्यंत शांत आहे
आणि विषयांकडे आहे, तोपर्यंत सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, मोक्षमुक्ती दूरचीच आहे. हे ज्ञान संत सद्गुरू ज्ञानी पुरुष देतात. म्हणून जीवनामध्ये प्रपंचबरोबर परमार्थ. राजा निसर्गदत्त